मॉर्निंग. तर आज सकाळी सकाळी वेदू आणि माझी मम्मी पाठीमागे आमच्या बागेतून पेरू काढून आले झाडावरून. आज सकाळी लवकरच घरातलं सगळं काम आवरलं होतं, म्हणून म्हटलं निवांत वेळ आहे तर मोबाईल बघत बसू. मोबाईल बघत असताना वेदूच्या लहानपणीचा एक व्हिडिओ मोबाईलमध्ये सापडला. तेव्हाही मी फ्रीज स्वच्छ करत होते आणि वेदू असा मध्ये मध्ये लुडबुड करत होता. आणि आजही म्हटलं रिकामा वेळ आहे फ्रीज स्वच्छ करायचा, तर आजही वेदू मला मध्ये मध्ये लुडबुड करून डिस्टर्ब करत आहे. रोज कामाची घाई गडबड सुरू असते, त्यावेळेला फ्रीजमध्ये अशा नको असलेल्या गोष्टी सॉर्टिंग करायला वेळच मिळत नाही. आज म्हटलं सगळंच काम आवरलेलं आहे, तर फ्रीजमध्ये ज्या ज्या गोष्टी नको आहेत त्या फेकून टाकू आणि आज फ्रीज स्वच्छ करून टाकू. मी काही काम करत असेल ना, तेव्हा वेदूची मध्ये मध्ये लुडबुड सुरू असते. वेदू म्हणतो असं, मम्मा मी तुला मदत करतो. मदत होते बाजूला, उलटं काम एक्स्ट्रा जास्त लागतं. पण असू दे, लहान बाळ आहे म्हटल्यावर असं चालायचंच. त्याच्याकडे बघत बघत मी आज फ्रीज स्वच्छ करून घेतला. तर बघा आता फ्रीज किती स्वच्छ दिसत आहे, एकदम चकाचक झालेला आहे, हो ना. पण ही चकाकी काही फार दिवस राहत नाही. 4 दिवसामध्येच फ्रीज आणि परत होता तसं होऊन जातो. कारण जेव्हापासून वेदू मोठा झाला आहे, त्याची उंची पुरते ना फ्रीजला, तो स्वतः फ्रीज उघडायला शिकलेला आहे. तर हे ठेवू मम्मा, मी आईस्क्रीम ठेवू, मी हे ठेवू करून सगळा फ्रीज अस्वच्छ करून टाकतो. मला आता बाजूला व्हायला सांगितले. त्याने सांगितले जे साहित्य आहे तो स्वतः लावून घेणार आहे. तर बघा आमचा वेदू कशा पद्धतीने साहित्य लावून घेत आहे. इकडे लोणच्याचे डबे वगैरे ठेवलेत, मसाल्याचे पॅकेट ठेवलेत आणि इकडे भाज्या आणि काय तो त्याला जे वाटतं ते तो लावत आहे. तर अशा पद्धतीने आज फ्रीजची स्वच्छता करून घेतली आणि इकडे वेदूला टेरेसवर घेऊन गेले. तर वेदूचं बघा पेरू परत काढणं सुरू आहे. पेरू अजून छोटे छोटे आहेत, पण सतत म्हणतो मम्मा मला ते पेरू काढायचे, तर तो खेळायला घेतो बॉल म्हणून. टेरेसवर खेळणारा 2.5 वर्षाचा वेदू आणि हा गार्डनमध्ये पाठीमागे खेळणारा वेदू 9 महिन्यांचा. दिवस कसे पटापट निघून गेले काहीच कळालं नाही. मोबाईल बघता बघता हाही वेदूचा लहानपणीचा व्हिडिओ सापडला होता, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. तर आजच्या व्हिडिओचा शेवट मी इथेच करते. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत ओके टाटा बाय बाय. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये.